महाराष्ट्रात MPSCचा टॉपर असलेला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला। थोडी नव्हे, 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACBनं त्याला रंगेहात पकडलाय। या कारवाईमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। कोण आहे हा टॉपचा झोलर, पाहूयात। ही दृश्य आहेत बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतली। या बैठकीत आकाशी रंगाचा शर्ट घालून मोठ्या टेचात बसलेला हा अधिकारी, या अधिकाऱ्याचं नाव आहे श्रीनिवास लखमवाड। 2016च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतला हा टॉपर। पण हा फक्त अभ्यासातच हुशार आहे असं नाही बरं का, तर लाचखोरीत सुद्धा तो टॉपचा झोलर झालाय। एका झटक्यात तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेण्याची कला त्यानं सरकारी सेवेच्या सुरुवात झाल्यानंतरच आत्मसात केली, अवघ्या 10 वर्षात। आणि कसं ते तुम्हीच पहा। सामाजिक वनीकरण विभागात हा श्रीनिवास लखमवाड विभागीय वन अधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात नियुक्त आहे। 2025-26 मध्ये वृक्ष लागवडीची बिलं मंजूर करून देण्यासाठी त्यानं 12% कमिशनची मागणी केली। लाचेच्या पोटी तब्बल 45 लाख रुपयांची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला हजेरी लावून हा महाभाग आपल्या घरी परतला आणि घरीच लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलं। वन विभागाच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा भांडाफोड झालेला आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जर एका अधिकारी 45 लाख रुपये मागत असेल तर या पाठीमागे फार मोठी साखळी कार्यरत आहे। बीड जिल्ह्यामध्ये केवळ 2.5% वनक्षेत्र आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ असेल, संकट वारंवार ओढावत आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संपूर्ण वृक्ष लागवडीचं वन विभागातील हे जे रॅकेट आहे भ्रष्टाचाराचं, ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। या कारवाईनंतर ACBचं पथक लखमवाडच्या नांदेड इथल्या निवासस्थानी पोहोचलं। नांदेडचे मूळचे हे लखमावाड कुटुंबीय आहेत आणि नांदेडच्या आनंदनगर भागामधलं हेच लखमावाड यांचं घर असल्याचं सांगितलं जाते। काल लखमावाड यांच्यावर बीडमध्ये कारवाई झाल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक टीम इथं घरझडतीसाठी आली होती, परंतु या ठिकाणी घराला कुलूप आहे। लखमावाड यांचे आई वडील हे पुण्यामध्ये राहतात आणि मागच्या अनेक महिन्यांपासून या घराला कुलूप असल्यामुळं पोलिसांना या घराची घरझडती घेता आली नाही। या घराच्या प्रांगणामध्ये एक टोयोटा कंपनीची हायरायडर गाडी तसंच एक मोटरसायकल उभी आहे। गेटला लॉक आहे, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला देखील लॉक आहे। त्यामुळं अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना इथून वापस जावं लागलं। श्रीनिवास लिंगण्णा लखमवाड हा मूळचा नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातल्या रत्नाळी गावचा रहिवासी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2016 सालच्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत तो ST प्रवर्गातून राज्यात पहिला आला। 10वी पर्यंत नांदेडमध्ये शिकल्यानंतर पुढे त्याने BTech पर्यंतचं शिक्षण घेतलं। स्वतःवर विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही अडचणींवर मात करता येते अशी प्रतिक्रिया त्यानं वनसेवेत टॉप केल्यानंतर व्यक्त केली होती। प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक इथे त्याची बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे। त्या अनुषंगानं ACB कडून अधिक तपास सुरू आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते। अगोदरच राजकीय गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यातले राजकारणी चर्चेत आहेत। अशातच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।